पाहुयात पुढची बातमी। मध्य रेल्वेवर सुरू असलेल्या मेगा ब्लॉकचा फटका हा प्रवाशांना खूप जास्त प्रमाणात बसतोय। सकाळपासूनच एकाच रुळावर 2 ते 3 गाड्या उभ्या असल्यानं नागरिकांना त्याचा मोठा फटका बसतोय। अनेक गाड्या विलंबानं धावत असल्यानं प्रवाशांना आता पर्यायी मार्गांचाही वापर करावा लागतोय। सलग 3 दिवस सुरू असलेला मेगा ब्लॉकचा त्रास हा प्रवाशांना सहन करावा लागतोय। मध्य रेल्वेच्या ब्लॉकचा प्रवाशांना मोठा फटका बसतोय। आज रविवारचा दिवस आहे आणि आजच 2 ते 3 गाड्यांचा खोळंबा झाल्यानं आता काही चाकरमानी हे खरं तर कार्यालयात जात असताना त्यांना हा त्रास सहन करावा लागतोय। काही जण आज प्रजासत्ताक दिन असल्यानं बाहेर देखील पडत असतात, मात्र आता त्यांना या मेगा ब्लॉकचा मोठा फटका बसतोय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत जुई जाधव, आमच्या प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। जुई, नेमके काय अपडेट कळतायत या मेगा ब्लॉक संदर्भात? वर्षा, जो मेगा ब्लॉक आतापर्यंत संपणं अपेक्षित होतं तो मेगा ब्लॉक अजूनही सुरू आहे। नागरिकांना फटका अजूनही या 3 दिवसीय मेगा ब्लॉकचा पाहायला मिळतोय। आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आहे। त्या दिनानिमित्त अनेक जण बाहेर पडतात, जे शासकीय कर्मचारी असतात, पोलीस असतात, विद्यार्थी, शाळेतील कर्मचारी अशा ठिकठिकाणी कार्यक्रम असतात, त्यामुळे ते बाहेर पडतात। मात्र रेल्वेवरती मेगा ब्लॉक असल्याने ह्या सर्वांनाच ठिकाणी आपले जे अपेक्षित ठिकाण आहे तिथे पोहोचायला फार उशीर होत आहे आणि अजूनही नागरिक रेल्वे रुळावरून आपल्याला चालत जाताना पाहायला मिळतात। खरं तर आतापर्यंत हा मेगा ब्लॉक संपणं अपेक्षित होतं, परंतु अजूनही गर्डरचं काम पूर्ण झालेलं नाही। रेल्वेकडून मेगा ब्लॉक संपलाय अशी घोषणा देखील करण्यात आलेली नाही। त्यामुळे अजूनही जे नागरिक घरातून बाहेर पडतील त्यांनी वेळेचं नियोजन करूनच घराबाहेर पडावं असं आवाहन त्यांना करण्यात आलं आहे। आणि हा जो मेगा ब्लॉक आहे तो कधीपर्यंत संपतो याची अपेक्षा आणि प्रतीक्षा अजूनही मुंबईकर करत आहेत। वर्षा, निश्चितच जुई, या संदर्भातली सगळी अपडेट तुमच्याकडून सातत्यानं जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।